सो लास्ट लेक्चर मध्ये आपण जे डिस्कस केलं, काय डिस्कस केलेलं लास्ट लेक्चर मध्ये बेन्झीन बद्दल, काय बघितलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बेन्झीनचा. त्यानंतर काय बघितलं, ओपन चेन स्ट्रक्चर बेन्झीनचं पॉसिबल नाही आहे, कारण तो जे अनसॅच्युरेटेड अल्किन किंवा अल्काइनचे प्रॉपर्टीज आहेत ते दाखवत नाही. त्यानंतर एव्हिडन्स ऑफ सायक्लिक स्ट्रक्चर बघितलं, कारण सिमेट्रिकल कार्बन आहे त्यामुळे एकच ब्रोमोबेन्झीन असं आपल्याला मिळतं. त्यानंतर त्यामध्ये जेव्हा हायड्रोजनेशन होत आहे त्यावेळी आपल्याला सायक्लोहेक्झेन मिळते. त्यावरनं कन्फर्म होते की ते जे अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहेत बेन्झीन मध्ये ते किती आहेत, 3 आहेत. अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. मग केकुलने एक स्ट्रक्चर सजेस्ट केला त्यावरनं की 6 कार्बन आहेत, 6 कार्बन इक्वी डिस्टन्सला आहेत. इक्वी डिस्टन्सला म्हणलं नाही सोडता आता ना, म्हणलं की 6 कार्बन आहेत आणि 6 कार्बन अटॅच झाले त्यामध्ये डबल बॉन्ड आणि काय तर सिंगल बॉन्ड. मग जेव्हा ब्रोमिनेशन आपण केलं, ब्रोमिनेशन जेव्हा केलं त्यावेळी जेव्हा सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली, एका केसमध्ये जिथं डबल बॉन्ड नाहीये तिथं ब्रोमिन काय झाला, ऍड. आणि एका केसमध्ये जिथं डबल बॉन्ड आहे तिथं ब्रोमिन काय झाला तर ऍड झाला. ह्या दोन्ही केसमध्ये दोघांच्या प्रॉपर्टीज काय होते, सेम. मग असं काही वेगळं नव्हतं, कोणतेही अक्रॉस सिंगल बॉन्ड किंवा अक्रॉस डबल बॉन्ड जॉईन होते, प्रॉपर्टीज काय वेगळे नव्हते. मग त्या केसमध्ये काय केलं की एक कंडिशन कन्सिडर केली की दोन्ही पण सेम असतील. मग केकुलनं म्हटलं की तो रेझोनेटिंग असेल ना, रेझोनेटिंग नाही म्हटलं, त्यांना म्हटलं तो ऑसिलेटिंग स्ट्रक्चर असेल. जरी ऑसिलेटिंग जरी असेल तर म्हणजे पर्टिक्युलरली केकुलला काय एक्सप्लेन करता नाही आलं, ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी. बेन्झीन इतका स्टेबल का आहे ते एक्सप्लेन करता आलं नाही. हा, आणि तो का सबस्टिट्यूशन प्रिफर करतो, ऍडिशन रिॲक्शन का प्रिफर करत नाही. मग हे कधी एक्सप्लेन केलं गेलं, रेझोनन्स. जेव्हा कोणती कन्सेप्ट एक्सप्लेन केली गेली, तेव्हा कोणती एक्सप्लेन केली गेली कॉन्सेप्ट, रेझोनन्सची. ठीक आहे. आता स्टॅबिलिटी ऑफ बेन्झीन बघा. स्टॅबिलिटी ऑफ बेन्झीन कशामुळे असते, तर जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरलाही सांगितलं स्टार्टिंगला, बेन्झीन हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. बेन्झीन हा कसला स्ट्रक्चर आहे, बेन्झीन हा कसला स्ट्रक्चर आहे, रेझोनेटिंग. बेन्झीन हा कसला स्ट्रक्चर आहे, रेझोनेटिंग. इथं किती कार्बन आहेत, 6 कार्बन आहेत. किती कार्बन असतात, 6. आणि 6 कार्बन कुठे असतात तर इक्वी डिस्टन्सला. 6 कार्बन कुठे असतात, इक्वी डिस्टन्सला. हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, परत हा डबल बॉन्ड आहे, परत हा सिंगल बॉन्ड आहे, परत हा डबल बॉन्ड आहे. परत आता इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे. असं का झालं तर रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय असतंय तर शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड. निमिष, मी शिकवताना बोर्डवरच लक्षात द्यायचं. हा, रेझोनन्स काय असते तर शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड. शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड म्हणजे काय असते, हा बॉन्ड इथं काय होणार आहे तर शिफ्ट, हा बॉन्ड इथं काय होणार आहे शिफ्ट, आणि हा बॉन्ड इथं काय होणार आहे तर शिफ्ट. परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे शिफ्ट, परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे शिफ्ट, परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे तर शिफ्ट. मग हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय म्हणतो आपण, ह्याला 1 म्हणतो, आणि ह्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय म्हणतो तर 2 म्हणतो. एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय आहे तर 1, एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय आहे तर 2. आणि ह्या दोघांचा कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं तर रेझोनन्स हायब्रिड. दोघांचं कॉम्बिनेशन काय असतं, रेझोनन्स हायब्रिड. सो इथं काय असणार आहे, हा रेझोनन्स हायब्रिड आहे. काय हा, काय रेझोनन्स हायब्रिड म्हणजे दोघांचा कॉम्बिनेशन. ऍक्च्युअली रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे असतात ते कम्प्लीट इन्फॉर्मेशन एका स्ट्रक्चरची देत नाही. दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर एखाद्या इन्फॉर्मेशन, कम्प्लीट इन्फॉर्मेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर 99.9% कम्प्लीट इन्फॉर्मेशन देत, पण मेल्टिंग पॉइंट बद्दल काय इन्फॉर्मेशन देत नाही. परत हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर कम्प्लीट इन्फॉर्मेशन देतो, पण मे बी कन्सिडर करा की हा डेन्सिटी बद्दल काय इन्फॉर्मेशन देत नाही. पण हा जो स्ट्रक्चर आहे तो डेन्सिटी बद्दल इन्फॉर्मेशन देतो, आणि हा जो स्ट्रक्चर आहे तो कशाबद्दल देतो, मेल्टिंग पॉइंट बद्दल. Yes or no? Ha. So every structure tries to give complete information, but none of the structure is able to give the complete information. And this is what? This is resonance hybrid.
त्याचं कॉम्बिनेशन ज्याला आपण काय म्हणतो ऍक्च्युअल मॉलिक्यूल, काय म्हणतो ऍक्च्युअल मॉलिक्यूल. आणि हा ऍक्च्युअल मॉलिक्यूल काय देत असतो तर कंप्लीट इन्फॉर्मेशन देत असतो. काय देत असतो, काय देत असतो कंप्लीट इन्फॉर्मेशन. समझ में आ रहा है, यस और नो? ठीक है, ओके. सो इथं बघ, बेन्झीन is a hybrid of various resonating structure, various two resonating structure. किती resonating structure आहे? दोन. The two structures A and B are given by केकुल. कोणामुळे कोणी दिलेलं? दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर कोणी दिलेले? केकुलने आपल्याला ह्याबद्दल इन्फॉर्मेशन पहिला दिलेली की बॉन्ड जो आहे पाय बॉन्ड जो आहे तो काय होतोय ऑसिलेट. पाय बॉन्ड जो होतोय तो काय होतोय ऑसिलेट. ठीक आहे. Are the main contributing structures. So the resonance hybrid is represented by inserting. Resonance hybrid is represented by inserting a circle or a dotted circle inscribed in the hexagon. किंवा असंही लिहू शकतो. हे जे डॉटेड सर्कल आहे किंवा हा फुल सर्कल आहे हे डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. कसले इलेक्ट्रॉन्स आहेत? कसले इलेक्ट्रॉन्स आहेत? कसले इलेक्ट्रॉन्स आहेत? डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. So the circle represents 6 electrons delocalized over the 6 carbon atoms of the benzene ring. Of the benzene ring. So डिलोकलाइज म्हणजे फिरता येत नाही, शिफ्ट होत आहेत ना, इथून इथं इथून इथं इथून इथं. लोकलाइज म्हणजे एकाच जागेला बसणार आहेत. डिलोकलाइज म्हणजे फिरू शकतात. डॉट्स काय रिप्रेझेंट करतात की हा हे जे पाय बॉन्ड आहेत हे सगळीकडे काय होतात मूव्ह होतात कंटिन्युअसली. कुठं नाही ते पण तेच आहे, हलतेच, दोन्ही पण हलताय. फक्त तुम्ही डॉट डॉट पण दाखवू शकता किंवा सर्कल पण दाखवू शकतो. डिलोकलाइज्ड काय आहेत? डिलोकलाइज्ड. So a double-headed arrow between resonance structure is used to represent the resonance phenomena. Okay. Stability of benzene. Stability of benzene का? तर resonating structure मुळे असतं stability of benzene. जेव्हा आतले पाय बॉन्ड डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स काय होत असतात? शिफ्ट होत असतात. त्यावेळी ते एनर्जी काय देतात? बाहेर. काय बाहेर देतात निमिष? एनर्जी. मग एनर्जी बाहेर दिली तर स्टॅबिलिटी काय होणार आहे? वाढणार. स्टॅबिलिटी काय होणार आहे? वाढणार. सो द ऍक्च्युअल मॉलिक्यूल इज मोर स्टेबल देन एनी ऑफ इट्स रेझोनन्स स्ट्रक्चर. हा ऍक्च्युअल मॉलिक्यूल आहे. हा दोन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर पेक्षा काय आहे तर जास्त स्टेबल. काय आहे? जास्त स्टेबल आहे. काय आहे? जास्त स्टेबल. सो for the benzene the stability is due to what? For benzene the stability is due to, or stability is so high that pi bond of molecule resist breaking. बेन्झीन मध्ये स्टॅबिलिटी इतकी जास्त आहे की जे पाय बॉन्ड आहेत ते इझिली ब्रेक होत ते, कारण कंटिन्युअसली शिफ्ट होत आहेत ना, मूव्ह होत आहेत. एका जागी स्थिर असले असते तर त्याला इझिली बॉन्ड ब्रेक करायला आलं असतं, पण हे कंटिन्युअसली मूव्ह होत आहेत आणि एनर्जी रिलीज करतायत ना. एनर्जी कमी बाहेर पडली तर स्टॅबिलिटी काय होणार आहे? वाढणार आहे. काय होणार आहे? स्टॅबिलिटी. So this explains the lack of reactivity of benzene towards which reaction? Addition reaction. Towards which reaction? Towards which reaction? Addition reaction. Towards which reaction? Addition reaction. Okay. So the orbital overlaps gives us a better picture of structure of benzene. जो orbital overlap आहे तो काय करतो? एक better structure देतो बेन्झीनचा. ठीक आहे. So all 6 carbon in the benzene is what hybridized? sp2. मी हे तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते, जेव्हापासून बेन्झीन स्टार्ट झाला तेव्हापासून सांगते की जेव्हा तुम्ही बेन्झीनची रिंग बघताय तर दर बेन्झीन रिंग मधला जो कार्बन आहे त्याला एक डबल बॉन्ड आहे आणि एक काय तर सिंगल बॉन्ड आहे. आणि सिग्मा बॉन्ड किती असतात तर 3. त्यामुळे दर कार्बन जो आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. दर कार्बन आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. दर कार्बन आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. दर कार्बन आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. So all 6 carbon atoms in benzenes are what hybridized? sp2 hybridized. कसला हायब्रिडाइज्ड आहे? समझ में आ रहा है क्या? यस और नो? आता sp2 हायब्रिडाइज्ड आहे म्हणजे त्यामध्ये एक ऑर्बिटल जो असतो तो अनहायब्रिडाइज्ड असतो. काय असतो? जर कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे, जरा इथं लक्ष द्या. जर कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे
म्हणजे हे sp2 हायब्रिडाइज्ड अशी ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असते sp2 हायब्रिडाइज्ड. इथं एक इलेक्ट्रॉन आहे, इथं एक इलेक्ट्रॉन आहे, इथं एक इलेक्ट्रॉन आहे. हा ठीक आहे. आणि एक अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असते. हा जो आहे हा कसला ऑर्बिटल आहे? अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आणि ह्या अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मध्ये कसला इलेक्ट्रॉन आहे? पाय इलेक्ट्रॉन. कसला इलेक्ट्रॉन आहे? म्हणजे जर तुम्हाला हा दर कार्बन जर घेतला, हा दर कार्बन जर तुम्ही घेतला तर तो दर कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्यामध्ये एक अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे. कसला ऑर्बिटल आहे? कसला ऑर्बिटल आहे? कसला ऑर्बिटल आहे? अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे. मग काय होतंय, कसं होतंय ते बघूया. ठीक आहे, पहिला हे रीड करूया, मग तुम्हाला मी दाखवते पण. 2 sp2 hybridized orbitals of carbon overlap. 2 sp2 hybridized orbital of carbon काय होतात? ओव्हरलॅप होतात आणि कसला बॉन्ड फॉर्म करतात? सिग्मा बॉन्ड. And the remaining third sp2 hybridized orbital of each carbon overlaps with the s orbital of what? Hydrogen atom. To form what bond? To form 6CH bond that are called as sigma bond. कसले बॉन्ड आहे? कसले बॉन्ड आहे? सिग्मा बॉन्ड. म्हणजे इथं समजून घ्या हे काय सांगतोय ते. हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. हा कसला हायब्रिडाइज्ड आहे म्हटलं आपण? sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 हायब्रिडाइज्ड आहे म्हणजे कसली जॉमेट्री आहे याची? ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आहे. ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आहे म्हणजे कसा असणार आहे हा? तर बघा, हा एक इथं लोब असणार आहे, हा इथं एक लोब असणार आहे आणि हा इथं एक लोब असणार. ठीक आहे, फाईन. सॉरी, काढलंय. हा इथं एक लोब असणार आहे आणि एक इथं लोब असणार आहे. कन्सिडर करा की 100 किती आहे? 20 बॉन्ड अँगल त्याचा. परत हा कार्बन आहे, हा कार्बन परत ओव्हरलॅप करणार आहे असाच. ठीक आहे, हा दर ऑर्बिटल sp2 आहे, हा sp2 आहे, हा sp2 आहे, हा sp2 आहे. मग हा कार्बन आणि हा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहेत, ओव्हरलॅप झाले. ह्यामध्ये कार्बन टू कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड बॉन्ड फॉर्म झाला. ठीक आहे, ओके ओके. परत इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे. तो कार्बन पण काय करणार आहे? ओव्हरलॅप करणार आहे. द ओव्हरलॅप करताना ऍक्च्युली हा ऑर्बिटल इथे यायला पाहिजे. ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्रीला जरा मी बेंड करते का? हा असा कन्सिडर करा. हा कार्बन परत आता बघा ट्रायगोनल प्लॅनर आहे का? 120. परत हा कार्बन इथं एक ऑर्बिटल, इथं एक ऑर्बिटल, इथं एक ऑर्बिटल. हा परत झाला ओव्हरलॅप. परत हा जो कार्बन आहे आणि हा जो कार्बन आहे हा sp2 आणि काय झाला? sp2. म्हणजे दर कार्बन जो आहे तो किती sp2 हायब्रिडाइज्ड बॉन्ड फॉर्म करतोय? 2. हे जे तुम्हाला दिसतंय ना इथं, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन आणि हा कार्बन, हे जे अटॅच्ड आहेत ह्यामध्ये जे सिंगल बॉन्ड आहेत, कसले बॉन्ड आहेत? कसले बॉन्ड आहेत? ह्यामध्ये कसले बॉन्ड आहेत? ह्यामध्ये कसले बॉन्ड आहेत? सिंगल बॉन्ड आहेत. कसले बॉन्ड आहेत? सिंगल. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हा पण कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. हा पण कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. ह्यामध्ये कसला बॉन्ड असणार आहे तर? सिग्मा. कसला बॉन्ड असणार आहे? सिग्मा. इथं दाखवते, समजते का? हा कार्बन आहे, लक्ष द्या मी काय सांगते ते. हा कार्बन आहे, हा पण कार्बन आहे आणि हा पण काय आहे? कार्बन. हा बघा, हा कार्बन, हा वाला बॉन्ड sp2 हायब्रिडाइज्ड. हा पण कार्बन sp2. समजते का? म्हणजे जर तुमचा एक सिंगल कार्बन घेतला तर तो दोन दुसऱ्या कार्बनला काय झाला? ओव्हरलॅप झाला. ठीक आहे, आणि एक जो ऑर्बिटल राहिला तो हायड्रोजन बरोबर ओव्हरलॅप झाला. तो हायड्रोजन बरोबर काय झाला? ओव्हरलॅप. म्हणजे इथं एक हायड्रोजन येणार आहे आणि इथं एक काय येणार आहे तर हायड्रोजन. असे दर कार्बनला होणार आहे. दर कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड असणार आहे. काय असणार आहे? sp2 हायब्रिडाइज्ड असणार आहे.
असणार का? आणि दर कार्बन हायड्रोजनला बॉन्ड असताना sp2s 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 हे सगळे कसले बॉन्ड आहेत? सिग्मा. कसले बॉन्ड आहेत? कसले बॉन्ड आहेत? समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. मग मी तुम्हाला काय म्हंटल, नॉर्मली जो कार्बन असतो तो sp2 हायब्रिडाइज्ड असतो आणि त्यामध्ये अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असतं. कसलं ऑर्बिटल असतं? कसला ऑर्बिटल असतो? अनहायब्रिडाइज्ड. आणि अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटलला किती असणार आहे? तर 2. हा स्ट्रक्चर समजला तुम्हाला? हा स्ट्रक्चर समजला का सांगा? ह्याच्यावरती फोकस करूया. इथं एक ओव्हरलॅपिंग, इथं एक ओव्हरलॅपिंग, इथं एक ओव्हरलॅपिंग झाला. आणि दर कार्बनला अजून एक अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असतो ज्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतं. ज्यामध्ये एक इलेक्ट्रॉन. इथं बघा. इथं काय असणार आहे? हा अनहायब्रिडाइज्ड. दर कार्बनला 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 अनहायब्रिडाइज्ड. तर दर अनहायब्रिडाइज्ड जो असतो त्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन, एक अनपेड, एक अनपेड, एक अनपेड आणि एक अनपेड. आणि हा जो अनपेड इलेक्ट्रॉन असतो हा डिलोकलाइज्ड असतो. कसा असतो? डिलोकलाइज्ड. हा अनपेड अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल जे आहेत, कसले ऑर्बिटल्स आहेत? अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. इथं लॅटरल ओव्हरलॅपिंग करतात. कसलं ओव्हरलॅपिंग करतात? लॅटरल ओव्हरलॅपिंग. लॅटरल ओव्हरलॅपिंग मुळे कसला बॉन्ड फॉर्म होणार आहे? पाय बॉन्ड. कसला बॉन्ड फॉर्म होणार आहे? आता ह्या 2 कार्बन मध्ये झाला ना, तसा इथल्या 2 कार्बन मध्ये होणार आहे. लॅटरल ओव्हरलॅपिंग. परत इथं काय असणार आहे? लॅटरल ओव्हरलॅपिंग. लॅटरल ओव्हरलॅपिंग. समजते का? येस ऑर नो? म्हणजे हा तुमचा एक सिंगल बॉन्ड आणि हा अजून एक बॉन्ड, पाय बॉन्ड. परत हा सिंगल बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड. परत हा तुमचा सिंगल बॉन्ड आणि हा काय आहे? तर पाय बॉन्ड आहे. बेन्झीन रिंग. कशी असते बेन्झीन रिंग तुमची? कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, परत कार्बन, परत कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, परत कार्बन, इथं कार्बन. मग काय काय असतंय? इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड. डबल बॉन्ड कसं आलं समजते का? अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल दर कार्बनचा. दर कार्बनचा अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल लॅटरल ओव्हरलॅपिंग करताना लॅटरल ओव्हरलॅपिंग मुळे फॉर्म झालेल्या बॉन्डला कसला बॉन्ड म्हणतो? तर पाय बॉन्ड. कसला बॉन्ड म्हणतो? कसला बॉन्ड म्हणतो? कसला बॉन्ड म्हणतो? पाय बॉन्ड. लॅटरल ओव्हरलॅपिंग मुळे फॉर्म झालेल्या बॉन्डला काय म्हणतो? पाय बॉन्ड. लॅटरल ओव्हरलॅपिंग मुळे फॉर्म झालेल्या बॉन्डला काय म्हणतो? तर पाय बॉन्ड. आणि हा स्ट्रक्चर आहे. आणि दर कार्बन हायड्रोजनला अटॅच्ड आहे. 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 समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? हा. आता रेझोनन्स कसा झाला? काय कसं झाला? काय कसं झाला? रेझोनन्स. रेझोनन्स कसा झाला? तर हा पाय बॉन्ड, इथला एक इलेक्ट्रॉन होता ना, हा पाय बॉन्ड काय झाला? ब्रेक. आणि हा पण पाय बॉन्ड काय झाला? ब्रेक. जर हे दोन्ही पाय बॉन्ड काय झाले? हे दोन्ही पाय बॉन्ड जर काय झाले? ब्रेक, तर नवीन ह्या साईडला ह्या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होणार. जर हा पाय बॉन्ड ब्रेक झाला आणि हा पाय बॉन्ड जर ब्रेक झाला तर इथं काय होणार आहे? नवीन बॉन्ड फॉर्म होणार आहे. काय होणार आहे? नवीन बॉन्ड. इथं बघा. इथं परत बघा. हा कार्बन आहे, हा सिंगल बॉन्ड कार्बन आहे, परत 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 हा सिंगल बॉन्ड कार्बन आहे. ठीक आहे. दर कार्बनला काय आहे? हायड्रोजन. 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 ह्या सगळ्यामध्ये सिग्मा 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 बॉन्ड असतो. ठीक आहे. दर ह्याला काय असतं? unhybridized p orbital, 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 unhybridized p orbital. ठीक आहे. काय आहे? दर कार्बनला काय आहे?
अनहायब्रिडाइज्ड काय आहे तर पी ऑर्बिटल आहे. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? हा ठीक आहे. पहिला बॉन्ड हा बघा, हा अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन, अनहायब्रिडाइज ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन. जरा प्लीज समजून घ्या. हा पाय बॉन्ड काय झाला? ब्रेक. आणि हा पण पाय बॉन्ड काय झाला? ब्रेक. तर हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन काय करू शकतो? ओव्हरलॅपिंग करू शकतो. लॅटरल ओव्हरलॅपिंग. येस ऑर नो? जर हा बॉन्ड, जर हा जो लॅटरल ओव्हरलॅपिंग आहे आणि हे जे लॅटरल ओव्हरलॅपिंग काय झालं? ब्रेक. तर हा काय करू शकतो? पाय बॉन्ड फॉर्म करू शकतो का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. मग परत बघा, हा बॉन्ड जसा ब्रेक झाला तसा हा पण बॉन्ड काय होऊ शकतो? ब्रेक. आणि मग हा आणि हा इलेक्ट्रॉन काय करू शकतो? हा आणि हा इलेक्ट्रॉन काय करू शकतो? पाय बॉन्ड फॉर्म करू शकतो. कोणता बॉन्ड फॉर्म करू शकतो? पाय बॉन्ड. कोणता बॉन्ड फॉर्म करू शकतो? समजतंय का? येस ऑर नो? तसा जसा हा बॉन्ड ब्रेक झाला आणि हा पण बॉन्ड ब्रेक झाला, तर हा आणि हा काय फॉर्म करणार आहे? पाय बॉन्ड. काय फॉर्म करणार आहे? पाय. समजलं का काय झालं? येस ऑर नो? येस ऑर नो? हा आपला बेन्झीन स्ट्रक्चर कसा असतो? बेन्झीन स्ट्रक्चर इथं बघा, एक बेन्झीन मध्ये ह्याच्या खाली दाखवते, इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे आणि इथं डबल बॉन्ड आहे. आणि दुसऱ्या बेन्झीन स्ट्रक्चर मध्ये, दुसऱ्या बेन्झीन स्ट्रक्चर मध्ये इथं डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे आणि इथं डबल. कसं झालं समजतंय का? कसं झालं? हा पाय बॉन्ड ब्रेक झाला, हा पाय बॉन्ड ब्रेक झाला, इथं झाला. परत हा पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड इथं, हा पाय बॉन्ड ब्रेक झाला, हा फॉर्म झाला. हे असं इथून इथं गेलं, परत असं इथून इथं येते. कसं येते? इथून परत बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक, इथून परत बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक, आणि इथून काय होणार आहे तर बॉन्ड ब्रेक. म्हणजे इथं येणार आहे, इथं येणार आहे आणि इथं येणार आहे. येस ऑर नो? हा मग आपण म्हणतो हे कंटिन्युअसली फिरत राहत आहे आणि त्याचा रेझोनन्स हायब्रिड आहे. कसा आहे त्याचा रेझोनन्स हायब्रिड? कसा आहे त्याचा रेझोनन्स हायब्रिड? हा त्याचा रेझोनन्स. समजते? येस ऑर नो? येस ऑर नो? आलं का रेझोनन्स कसं होते? समजते का? कारण अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असते पी ऑर्बिटल, दर कार्बनला अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल असते, त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असते. अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो डिलोकलाइज आपण करू शकतो. कसं? तर त्याचा बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक. त्याचा बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक. मग इथं ओव्हरलॅप करणार, ह्याचा बॉन्ड ब्रेक होणार आहे, इथं ओव्हरलॅप करणार आहे, ह्याचा बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि इथं काय करणार आहे? तो ओव्हरलॅप करणार आहे. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके, ठीक आहे. इथं बघा, हे ज्या दाखवलेत आपण बघितलं, हा सिग्मा बॉन्ड, 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 हा सिग्मा बॉन्ड. दर कार्बन दुसऱ्या दोन कार्बन बरोबर दोन सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो. दर कार्बन दोन सिग्मा बॉन्ड, दर कार्बन दोन सिग्मा बॉन्ड, दर कार्बन दोन सिग्मा बॉन्ड, दर कार्बन दोन सिग्मा बॉन्ड. आणि दर कार्बन दुसऱ्या हायड्रोजन बरोबर सिग्मा, 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 दर कार्बन दुसऱ्या हायड्रोजन बरोबर सिग्मा. समजतंय? आणि ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग हे झालं ऍक्सिस टू ऍक्सिस. लॅटरल ओव्हरलॅपिंग मी तुम्हाला काय म्हटलं, इथं अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल आहेत. हे कसले ऑर्बिटल आहेत? अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल, ज्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. काय अनपेड इलेक्ट्रॉन. सो इथं काय येणार आहे? हा कसला बॉन्ड फॉर्म होणार आहे? पाय बॉन्ड. इथं कसला बॉन्ड फॉर्म होणार आहे? पाय बॉन्ड. इथं कसला बॉन्ड फॉर्म होणार आहे? पाय बॉन्ड. इथं कसला बॉन्ड फॉर्म होणार आहे? पाय बॉन्ड. समजते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता इथं बघा, ते दाखवले जे मी तुम्हाला दाखवलं ना, पहिला फर्स्ट सेकंड मध्ये पाय बॉन्ड फॉर्म झाला, थर्ड फोर्थ मध्ये पाय बॉन्ड झाला आणि फिफ्थ सिक्स्थ मध्ये पाय बॉन्ड झाला. मग दुसऱ्या केस मध्ये काय झाला? फर्स्ट आणि सिक्स्थ मध्ये झाला, सेकंड आणि थर्ड मध्ये झाला, फिफ्थ आणि फोर्थ मध्ये झाला. कशामध्ये झाला? फिफ्थ आणि फोर्थ. येते लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? हा. The unhybridized p orbitals of carbon atoms overlap laterally forming pi bonds. Overlap laterally forming what?
pi bonds. So there are two possibilities of forming the 3 pi bonds by the overlap of p orbital. एक आहे C1C2, C1C2, दूसरा आहे C3C4, C3C4, तिसरा आहे C5 आणि काय आहे तर C6. और दुसरी पॉसिबिलिटी काय असते? दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? 1 आणि 6, 1 आणि 6 नंतर ना 5 आणि 4, नेक्स्ट कोणतं आहे तर 2 आणि 3. काय आहे? 2 and 3. सो दुसरी पॉसिबिलिटी C2, C3, C4, C5, C6, C1. काय? रिस्पेक्टिव्हली as shown in the figure. So both are equally probable. म्हणजे हा पण पॉसिबल आहे आणि हा पण पॉसिबल आहे, म्हणून आपण पाय बॉन्ड कंटिन्युअसली शिफ्ट करतो. अकॉर्डिंग टू रेझोनन्स थेरी दिस टू आर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? बेन्झीन. कसे समजले रेझोनन्स स्ट्रक्चर कसे फॉर्म झाले समजतंय का? येस ऑर नो? दर कार्बन कसला हायब्रिडाइज होता? sp2 हायब्रिडाइज होता. जर कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे त्यातला एक कार्बनचा एक p ऑर्बिटल अनहायब्रिडाइज राहतो. एक p ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड, एक p ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड राहतो. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थियोरी, the 6 p orbitals of 6 carbon gives rise to 6 molecular orbital of benzene. So shape of the most stable molecular orbital is shown in the figure. The 3 of this pi molecular orbital lie above and other below those of 3 carbon atom. हे दाखवले त्यांनी फिरताना, म्हणजे फिरतोय ना तू, बॉन्ड काय होतोय? फिरतोय, म्हणून 2 ऑर्बिटल्स दाखवलेत फिरताना. हे पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. पाय फक्त आहे म्हणजे जिथं बॉन्ड फॉर्म होतोय. पाय ऍस्ट्रिक आला असतं तर बॉन्ड फॉर्म होणार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असला असतं. ठीक आहे. ठीक आहे. आता काय सांगितलंय बघा, इन बेन्झीन ऑल द कार्बन अँड हायड्रोजन ऍटम लाईज इन द प्लेन. कारण sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, ट्रायगोनल प्लॅनर ज्योमेट्री आहे. कसली ज्योमेट्री आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे आणि ट्रायगोनल प्लॅनर ज्योमेट्री आहे. ठीक आहे. 6 sigma bonds lies in the same plane. All the bond angles are how much? All the bond angles are 120. All the bond angles are 120. हे बघा, हा वाला, हा वाला, हा वाला, परत 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 काय येणार आहे? हा वाला, हा वाला, हा वाला, परत काय येणार आहे? हा वाला बॉन्ड, हा वाला बॉन्ड, हा वाला बॉन्ड. समजते? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? 120 पण समजते का? हा बॉन्ड अँगल HCC, इथं CCC, परत इथं परत HCC. सगळ्यांमध्ये बॉन्ड अँगल किती आहे तर 120. काय आहे? सो द 6 इलेक्ट्रॉन्स ऑफ द p ऑर्बिटल कव्हर all the 6 carbon atom and are said to be delocalized. Are said to be what? Are said to be what? Delocalized. So delocalization of pi electron results in stability of what? Benzene molecule. Stability of what? आता बॉन्ड पॅरामीटर. जरा इथे लक्ष द्या. काय नॉर्मली आपली जी बेन्झीन रिंग असते त्यामध्ये काय असते? आपण काय बघतो बेन्झीन रिंग मध्ये? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. नॉर्मली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल ना तर त्याची बॉन्ड लेंथ किती असायला पाहिजे तर 154 पिकोमीटर असायला पाहिजे. जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तर त्याची बॉन्ड लेंथ किती असायला पाहिजे? त्याची बॉन्ड लेंथ किती असायला पाहिजे? 154 पिकोमीटर. आणि जेव्हा पाय म्हणजे डबल बॉन्ड असते तेव्हा बॉन्ड लेंथ कमी होत असते. काय होत असते बॉन्ड लेंथ? हा, तर त्या केसमध्ये त्याची बॉन्ड लेंथ किती असायला पाहिजे? डबल बॉन्ड असताना बॉन्ड लेंथ 133 काय असायला पाहिजे? पिकोमीटर. पण जेव्हा तुम्ही बेन्झीनचं स्ट्रक्चर बघताय, ऍक्च्युअल मॉलिक्युल कोणताही रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा, पहिला किंवा दुसरा, त्यामधला डबल असो किंवा सिंगल बॉन्ड असो, त्यामधला डबल बॉन्ड असू दे किंवा सिंगल बॉन्ड, त्याची बॉन्ड लेंथ किती आहे सांगा? 138 पिकोमीटर. किती आहे त्याची बॉन्ड लेंथ? किती आहे त्याची बॉन्ड लेंथ? डबल बॉन्डची पण नाही आणि मधली आहे. काय आहे? मधली. 138 पिकोमीटर, नायदर डबल बॉन्ड नायदर सिंगल बॉन्ड.
ह्याचं मिनिंग काय आहे की कार्बन कार्बन मध्ये जो बॉन्ड आहे, कार्बन कार्बन मध्ये जो तो नायदर सिंगल बॉन्ड कॅरेक्टर येतो फुल्ली नॉर डबल बॉन्ड कॅरेक्टर. म्हणजे त्याला पार्शियल डबल बॉन्ड आणि पार्शियल सिंगल बॉन्ड कॅरेक्टर येते. कसा कॅरेक्टर येतो? पार्शियल डबल बॉन्ड आणि पार्शियल सिंगल बॉन्ड. पार्शियल डबल बॉन्ड, पार्शियल सिंगल बॉन्ड, हेच सांगितलेलं आहे. ठीक आहे. इथं बघा, X-ray diffraction data indicate that all carbon-carbon bond lengths in benzene are equal. That is 139 picometer. हे बघा 139 ही चालते आणि 138 ही चालते. कोणतेही चालते, दोन्ही पॉसिबल आहे. ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये आपल्याला दाखवलं त्यांनी 138, इथं दिले 139. त्यामुळे तुम्ही कोणतं पण घ्या. समजतंय का? ठीक आहे. Which has an intermediate between carbon-carbon single bond किती आहे? 154 picometer. Carbon-carbon double bond 133 picometer. Thus, absence of pure double bond in benzene accounts for its reluctance to addition reaction. म्हणजे प्युअर डबल बॉन्ड नाहीच आहे. जर कार्बन जो आहे, जर कार्बन कार्बन जो आहे त्याला पार्शियल सिंगल बॉन्ड पण आहे आणि पार्शियल डबल बॉन्ड पण आहे. सो सिन्स त्याला पार्शियल सिंगल बॉन्ड आणि पार्शियल डबल बॉन्ड आहे, त्यामुळे प्युअर डबल बॉन्ड असला असता तर ऍडिशन रिएक्शन इझिली झाली असती, पण इथं ऍडिशन रिएक्शन इझिली होत नाही. ठीक आहे. अंडर नॉर्मल कंडिशन विच एक्सप्लेन्स अनयुजुअल बिहेवियर ऑफ व्हॉट? बेन्झीन. जो काय एक्सप्लेन करतो? काय एक्सप्लेन करतो? अनयुजुअल बिहेवियर ऑफ बेन्झीन. काय एक्सप्लेन करतो? अनयुजुअल बिहेवियर ऑफ बेन्झीन. सो इथं बघा, अरोमॅटिक कॅरेक्टर. इथं तुम्हाला थोडे रूल्स मिळणार. अरोमॅटिक कॅरेक्टर, अरोमॅटिक कॅरेक्टर कोण आहे, कोण दाखवतोय, कोणते कंपाऊंड अरोमॅटिक कॅरेक्टर दाखवतात? 3 कंडिशन्स आहेत अरोमॅटिक कॅरेक्टर दाखवण्यासाठी. 3 कंडिशन्स कोणत्या आहेत? तर सगळ्यात पहिला जो काय कार्बन आहे त्यामध्ये बेन्झीन रिंग मध्ये तो कसला हायब्रिडाइज्ड असायला पाहिजे? तर sp2 हायब्रिडाइज्ड असायला पाहिजे. अरोमॅटिक कॅरेक्टर दाखवण्यासाठी जो काय बेन्झीन, जो काय रिंग मधला कार्बन आहे तो कसला हायब्रिडाइज्ड असायला पाहिजे? sp2 हायब्रिडाइज्ड असायला पाहिजे. त्यानंतर त्या कार्बनची जॉमेट्री किंवा त्या ऍटमची जॉमेट्री काय असायला पाहिजे? तर प्लॅनार जॉमेट्री असायला पाहिजे. कसली जॉमेट्री असायला पाहिजे? प्लॅनार जॉमेट्री. आणि त्यांना हक्कल्स रूल फॉलो करायला पाहिजे. व्हॉट इज हक्कल्स रूल? त्यांना हक्कल्स रूल फॉलो करायला पाहिजे. व्हॉट इज हक्कल्स रूल? हक्कल रूल्स इज 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये असायला पाहिजे. आणि एन हा कधीही इंटिजर असतो. इंटिजर, पॉझिटिव्ह इंटिजर. इंटिजर म्हणजे समजतं ना, 1 2 3 4. फ्रॅक्शन नसायला पाहिजे. काय नसायला पाहिजे? फ्रॅक्शन पॉसिबल नाही. पॉझिटिव्ह इंटिजर +1 किंवा +2 किंवा +3 किंवा +4 किंवा +5 पॉझिटिव्ह असायला पाहिजे. समजतं मी काय काय सांगितलं? ठीक आहे. इथं बघा, बेन्झीन अंडरगो सबस्टिट्यूशन रिएक्शन rather than addition reaction. This property is common to all aromatic compounds and it is referred as an aromaticity or an aromatic character. The aromatic character of benzene is correlated to its structure. Aromaticity is due to extensive cyclic delocalization of p electrons. आहेत ना p electrons, pi electrons, unhybridized p orbital बघितलं ना आपण. p electrons होते त्यांचं delocalization म्हणजे p electrons जे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात? तर शिफ्ट होतात. काय होतात? शिफ्ट इन अ प्लॅनार रिंग स्ट्रक्चर. The following 3 rules of aromaticity are useful in predicting whether a particular compound is aromatic or not. Aromatic compounds are cyclic. aromatic compounds कसे असतात? सायक्लिक. आणि काय असतात? प्लॅनर. आहे कळले का तिथं? ते काय म्हटलं, जी काही रिंग आहे, जी काही रिंग आहे ती काय असायला पाहिजे? रिंग आहे म्हणजे काय? सायक्लिक. रिंग आहे म्हणजे काय असायला पाहिजे? सायक्लिक. सो जी काय अरोमॅटिक कंपाऊंड आहे ते कसं आहे? सायक्लिक आहे, प्लॅनर आहे. म्हणजे ऑल ऍटम्स इन द कार्बन आर व्हॉट हायब्रिडाइज्ड? येस, sp2 हायब्रिडाइज्ड. जर प्लॅनर असायला पाहिजे. प्लॅनर जॉमेट्रीसाठी हायब्रिडायझेशन कोणतं असतं? तर sp2. काय असते? काय असते? काय असते? sp2. काय असते? sp2. ठीक आहे. फाईन. Each atom in the aromatic ring has p orbital. दर ऍटम aromatic ring मधला त्याला कसला ऑर्बिटल असते? p orbital. The p orbital must be parallel so that continuous overlap is possible around the ring.
तो पी ऑर्बिटल पॅरल असायला पाहिजे. आपण पॅरल ड्रॉ केलेले का पी ऑर्बिटल्स? पी ऑर्बिटल पॅरलच ड्रॉ केलेले ना. हा, ते पॅरल असायला पाहिजे कारण कंटिन्युअस त्याचं डिलोकलायझेशन व्हायला पाहिजे. हक्कल्स रूल. The cyclic pi molecular orbitals formed by overlap of p orbital must contain how many electrons? 4n plus 2 pi electrons. किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे त्यामध्ये? 2 pi electrons. Where n हा कायम इंटिजर आहे. 0 तर आपण म्हणत नाही, मोस्टली 1 2 3. बेन्झिन रिंगला 1 असतं, नॅफ्थलीनला 2 असतं आणि अँथ्रासिनला 3 असतं. ठीक आहे. सो लेट अस अप्लाय दिस रूल्स टू द फॉलोइंग कंपाऊंड. सगळ्यात पहिला बेन्झिन. बेन्झिन असा असतो, हो असा असतो. दर कार्बनला डबल बॉन्ड आहे का? ह्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, 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 ह्या कार्बनला पण काय आहे? Yes. So it is a cyclic and planar. Yes. It has 3 double bonds and 6 pi electrons. Yes, 6 pi electrons आहेत त्यामध्ये. It has p orbital. Yes. Each p orbital has unhybridized. Each p unhybridized orbital has one unpaired electron. Each p orbital has one unpaired electron. Each p orbital has one unpaired electron, which will be used in delocalization. Which will be used in delocalization. It has a p orbital on each carbon of the hexagonal rings. Hence, a continuous overlap above and below the ring is possible. This compound is aromatic because 4n plus 2 is equals to number of pi electrons येतात. कसं सांगा? जर मी इथं 1 टाकलं, काय टाकलं? काय येते? 4 plus 2 काय येते? 6 येते का? इथं किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 2 3 4 5 6 आहेत का? मी तुम्हाला एक स्कीम सांगते. बेन्झिन आहे ना, बेन्झिन मध्ये किती रिंग आहे? एक टाकून बघायचं इथं. मग 4n plus 2 किती येते बघायचं? 6. आणि इथं पण इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 6 पाय इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे तो अरोमॅटिक आहे. का अरोमॅटिक आहे? दर कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे म्हणून ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आहे, सायक्लिक रिंग आहे आणि तो हक्कल्स रूल फॉलो करतो. कसला रूल फॉलो करतो? 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 हक्कल्स रूल. कसला रूल फॉलो करतो? हक्कल्स रूल. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे, फाईन. आता नेक्स्ट बघा. 12:15. इथं बघा 4n plus 2 is equals to किती इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे? 6. तुमचा n आला का इंटिजर? पॉझिटिव्ह इंटिजर आला का? जर तुमचा n पॉझिटिव्ह इंटिजर आला नाही तर तो हक्कल्स रूल फॉलो करत नाही. मग ती रिंग अरोमॅटिक रिंग. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? इथं काय केलं लक्षात येते का बघा? काल पण मी हे दाखवलेलं तुम्हाला, आठवते का बघा? काय केलं? 4n plus 2 is equals to किती इलेक्ट्रॉन्स आहेत? पाय इलेक्ट्रॉन 6 आहेत. सो 4n is equals to 6 minus काय येणार आहे? 2. सो 4n is equals to काय आलं तर 4. सो n is equals to काय आलं? 4/4. 4/4 म्हणजे 1. म्हणजे बेन्झिन अरोमॅटिक कंपाऊंड आहे, त्यामध्ये एक रिंग आहे. n म्हणजे रिंग असं काही नसते. मी एक छोटस तुम्हाला ट्रिक सांगितलं. पॉझिटिव्ह इंटिजर यायला पाहिजे. कसला इंटिजर यायला पाहिजे? कसला इंटिजर यायला पाहिजे? नाव नॅफ्थलीन. नॅफ्थलीन मध्ये नॅफ्थलीनची जॉमेट्री कशी असते बघा? हे बघा, नॅफ्थलीन मध्ये 2 रिंग असतात. किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. फाईन. नॅफ्थलीन मध्ये 10 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. बरं. दर कार्बन कसं आहे? sp2 हायब्रिडाइज्ड आहे का बघा? डबल बॉन्ड आहे. ह्या कार्बनला पण डबल बॉन्ड आहे, ह्या कार्बनला पण डबल बॉन्ड आहे, ह्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, ह्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, ह्या कार्बनला डबल बॉन्ड, 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 ह्या कार्बन. दर कार्बन कसला हायब्रिडाइज्ड असतो? sp2. आणि जॉमेट्री काय असते तर ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री आहे, सायक्लिक रिंग आहे. आता बघूया काय आपल्याकडे हक्कल्स रूल. 4n plus 2 is equals to number of pi electrons. किती आहे तिथं? 10.
सो 4n इज इक्वल्स टू 10 मायनस काय येणार आहे तर 2. सो 4n इज इक्वल्स टू काय आलं 8. सो n इज इक्वल्स टू 8/4. सो n इज इक्वल्स टू काय आलं तर 2. पॉझिटिव्ह इंटिजर आलं का? आलं का पॉझिटिव्ह इंटिजर? म्हणजे आहे का? आहे का नॅफ्थलीन अरोमॅटिक आहे का? आहे का? आहे. Naphthalene, it is a cyclic and planar and it has a pi double bond म्हणजे 10 pi electrons at. It has a p orbital on each carbon atom of the ring. Yes, hence it continuously overlap around the ring in a possible way. This is in accordance with the Huckel's rule 2 pi. 4n plus 2 is equals to number of pi electrons. Number of pi electrons 10. Solve केला n is equals to 2. n come out to be an positive integer. Positive integer. कसला integer? So it is a aromatic compound. कसला कंपाऊंड आहे? कसला कंपाऊंड आहे? कसला कंपाऊंड आहे? अरोमॅटिक. कसला कंपाऊंड आहे? कसला कंपाऊंड आहे? अरोमॅटिक. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके फाईन. नेक्स्ट कोण आहे? पायरिडिन. कोण आहे? पायरिडिन. पायरिडिन मध्ये ना हा जो नायट्रोजन आहे ना हा हेटेरो ऍटम असतो. काय असतो हा? काय असतो हा? हेटेरो. आणि ह्या हेटेरो ऍटम कडे पण अनलोकलाइज्ड म्हणतात ना डिलोकलाइज्ड एक इलेक्ट्रॉन आहे. बरं, नायट्रोजन कार्बन 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 सगळे नायट्रोजन. हा नायट्रोजन पण sp2 हायब्रिडाइज असतो कारण त्याच्याकडे लोन पेअर आहे. काय त्याच्याकडे? लोन. त्यामुळे हा नायट्रोजन पण कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp2. हा पण sp2 आहे, हा पण sp2 आहे, हा पण sp2 आहे, हा पण sp2 आहे, हा पण sp2 आहे. सगळे कसले हायब्रिडाइज्ड आहे? सगळे कसले हायब्रिडाइज्ड आहे? sp2 हायब्रिडाइज्ड. कसले हायब्रिडाइज्ड आहे? सगळे कसले हायब्रिडाइज्ड आहे? sp2 हायब्रिडाइज्ड. जर सगळे sp2 हायब्रिडाइज्ड आहेत ठीक आहे. म्हणजे त्यांची जॉमेट्री काय असणार आहे? ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असणार आहे, रिंग असणार आहे. आणि काय असणार आहे? रिंग. परत ह्याच्याकडे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे p. पाय बॉन्ड. पाय बॉन्ड. इथं काय फॉर्म होणार आहे? पाय बॉन्ड. इथं पण काय फॉर्म होणार आहे? पाय बॉन्ड. रेझोनन्स पॉसिबल आहे. बरं ठीक आहे. आपण काय बघूया 4n plus 2 is equals to किती आले तर 6. सो 4n is equals to 4. सो n is equals to 4/4 म्हणजे n is equals to काय आलं? n is equals to काय आलं? समजतंय? Hence pyridine is aromatic. काय आहे? सायक्लोहेप्टॅट्राईन नाहीये. सायक्लोहेप्टॅट्राईन का नाहीये हे इथंच विषय मिळते त्याचा. सायक्लोहेप्टॅट्राईन मध्ये इथं जो कार्बन आहे हा कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp3. sp3 आहे म्हणजे त्याची जॉमेट्री टेट्राहेड्रल असणार आहे. कसली असणार आहे? म्हणजे ट्रायगोनल प्लॅनर सगळे कार्बन म्हणजे तिथंच विषय मिटला की तो अरोमॅटिक कंपाऊंड. So cycloheptatryne, it is a cyclic and planar. It has a 3 bonds and 6 pi electron, but one of the carbon is saturated sp3 hybridized and does not possess p orbital, unhybridized p orbital. मग overlapping कसं होणार? नाही होणार. Hence continuous overlap around the ring is not possible. Hence it is non-aromatic. म्हणून तो कसला आहे? म्हणून तो कसला आहे? नॉन अरोमॅटिक. समजतं इथंपर्यंत? आता जेवढे पॉइंट एक्सप्लेन केले ते सगळे लिहून घ्यायचे पटपट. आवरा. स्टॅबिलिटी ऑफ बेन्झिन पासून. कशापासून? कशापासून?